बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. दारात शेळी मान टाकून बसली होती. ती रवत करीत नव्हती. कालवड खोल पोटानं उभी होती. ती दाराकडे ओढ घेत होती. वाळकं कुत्रं दारातच मोटका होऊन गप्प पडलं होतं. आज चूल थंड होती. भाकरीचं टोपलं मोकळं पडलं होतं. साऊबाई कपाळाला हात देऊन बसली होती. मध्येच पापण्या वर करून वाटेकडे नजर टाकीत होती. तिनं तोंडावर आलेल्या झिंजा मागे सारल्या. डोईवरचा पदर नीट केला व ती जागची उठली. घरात गाडगी उतरंडीची गाडगी उतरू लागली. 2-3 बोचकी निथळली. तळ्यातल्या डेऱ्याचा तळ लागला होता. गाडग्यात दाण्याचा कण नव्हता. साऊबाई वैतागली. उतरंडीला गाडगी लावता लावता वैतागाच्या भरातीनं हातातलं एक गाडगं भुईवर आपटलं व बडबडली, आत्ता का पोटाला बिब्ब घालावं? ह्यांचा अजून पत्त्या नाही. तेवढ्यात धाकटं पोरगं सटक्यानं घरी पळत आलं आणि साऊला बिलगून बोललं, आई बा आला. पोराच्या या बोलानं साऊबाईनं कोंडलेला श्वास सोडला. दारात रामा आला. त्याला बघून कुत्रं चटकन उठलं. त्याच्यापुढं गोंडा घोळू लागलं. त्याचे पाय चाटू लागलं. शेळी झटकन उठली व रामाकडं ओढ घेऊ लागली. त्याला बघून कालवंड हंबरली. रामा तिच्या पुढे गेला. तिच्या पाठीवर त्यानं थाप टाकली आणि मानेला गोंजारलं. धाकटं पोरगं मध्ये धोत्राला धरून बोललं, बा भाकरी नाही म्हणती माय. त्याबरोबर त्याला रामानं उचलून कडेवर घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरून तो तसाच पुढं दाराच्या चौकटला टेकून बसला. घरात डोकावलं व लागली साऊला बोलला, काय ग घरात ही खापरं का मांजरानं पाडली? तो साऊ वैतागानं बोलली, कशाला कोण फोडतंय? आपलंच नशीब फुटकं. अगे नशिबाला काय झालंय? देवाच्या दयेनं पोट पाणी पिकलं. घरी दारी पोरं बाळा हाय ती मस्त. मग काय त्यासनी खायला मुठमुठ माती घालू? काय माझा हातपाय मोडून चुलीत घालू? अगं आज अशी का वंगाळ बोलती? बोलू नको तर काय तुमच्या मोहर डोसकं फोडून घेऊ? कालच्या ती गावकी जाळायला गेलाय आणि एवढा दिवस वर करून आलाय. काय हाय का लेकरा बाळांच्या पोटाची काळजी? मला सगळं कळतंय, पण फौजदार जेव्हा मोर्चा गावाला लावला तेव्हाच त्याच्या तावडीतून सुटणूक झाली. तुमचं सदान कदा काम काम. ही सोन्यासारखी पोरं भुकेनं ताळताळा देत्या ती, त्याचं काय करू? साऊबाईच्या ताड ताड बोलानं रामा डोकं धरून खाली मुंडी घालून बसला. त्याच्या पुढं घरचं काजवत चमकू लागलं. सकाळपासून पोरं निराकार उपाशी होती. घरातलं दाणं उडालं होतं. आता कुणाच्या दारी जावं? कुणाकडून शेरमापटं दाणं मागून आणावं याच घोरात रामा बुडत चालला होता. तेवढ्यात दारातलं कुत्रं बसल्या जागी वाटेकडं बघून गुरगुरू लागलं. उठून भुंकू लागलं. त्याच्या वासावर रामानं वाटेकडे नजर लावली आणि एकाएकी काळ्या मळ्यातला जाधवाचा कुंडलिक दारात आला. त्याला बघून रामानं भुईवरचं पागोटं डोक्यावर ठेवलं व त्याला एक तिडा देऊन कपाळावरच्या लोंबत्या चिंध्या खोवत पुढं झाला आणि जोहार घालून बोलला, का जी मालक, आमन धपक्या येणं केलं? रामाला बघून कुंडलिका गप गप झाला व जवळच्या शिळेवर खाली मुंडी घालून बसला. घडी का गप्प झाला? त्यात चेहरा पडलेला. ते पाहून रामा घोटाळ्यात पडला आणि लागलीच त्यानं विचारलं, का जी मालक, गप का झाला? काय बिलामत आली? रामाच्या बोलानं कुंडलिका जरासा सावरला. त्यानं मुंडी थोडीशी वर केली व पडत्या आवाजात तो बोलला, रात्रीच आई गेली.
धुरपता आहे म्हणता? एकदम धक्का बसल्यासारखं रामानं विचारलं. त्यावर कुंडलिकानं नुसती मुंडी हलवली व पाणावलेल्या डोळ्यांना धोत्राचा पदर लावला. असं कसं एकाएकी झालं म्हणून आपल्याच मनाला धसका घेऊन हळहळत रामानं पुन्हा पुसलं. चांगल्या काठीगत टणक होत्यानी मग एकाएकी असं का झालं बरं? असं विचारून मध्येच रामानं आपल्या बायकोला हाक मारली. अगं ये, आलीस का बाहेर? काळ्या मळ्यातलं मालक आल्यात. रामाच्या हाकेसरशी साऊबाईनं चौकटी बाहेर तोंड काढलं आणि फाटक्या पदरातनं बाहेर आलेलं केस मागे सारत ती चौकटीच्या बाहेर आली. तोच रामा पुन्हा तिला बोलला. अगं मळ्याची धनीन गेली म्हण ग. मळ्याची मालकीन गेल्याचा बोल तिच्या कानात गोळीगत घुसला. ती झटकन 2 पावलं पुढं आली व धक्का बसल्यागत कुंडलिकाकडे तोंड करून बोलली. धुरपता आय गेली म्हणता? तर काय? मध्येच रामा बोलला. अरे अरे देवा, एकाएकी असं काय झालं? असं ती गहिवरून बोलली आणि डोळ्यांना पदर लावून खाली बसली. पुन्हा तिनं पुसलं. त्या चांगल्या असताना एकाएकी काय झालं असं? त्यावर पुंडलिका हलकच बोलला. दुपारपासनं आई कसं नुसतंच करीत होती. दिस बुडल्यावर घाबरल्यासारखी करायला लागली. आम्ही इकडं तिकडं पळून देवदेवरचे बघायच्या आत रात्रीच तिनं जीव सोडला. अरे अरे देवा, हे काय केलंस? असं साऊबाई हळहळली. कुंडलिका शिळेवरनं उठला व रामाकडे बघून म्हणाला. मग निघतोच नव रामा. तिथं लाकडाचं आवरून पुढं अंजनाबाईला बी सांगावा पोस्ता करायला पाहिजे. तर व काय, मायची लेख आहे ती, त्यांचं मातीला तर हात लागते आलं. असं मध्येच बोलून साऊबाई दादल्याला म्हणाली. मग तुम्ही कशाला आता उशीर लावताय? निघा मालकाच्या बरोबरच. लागलीच रामानं घोंगड्याचं पटकार खांद्यावर टाकलं व कुंडलिकाबरोबर तो काळ्या मळ्याला निघाला. मळ्यात कुंडलिका जाधवाच्या दारात खाली मान घालून गडे बसले होते. बाया एकमेकीच्या कानाला लागत होत्या आणि डोळ्यांना पदर लावित होत्या. घरात सगळी रडारड चालली होती. ते बघून रामाच्या पोटात कालवा कालव झाली. मळ्याची धनीन गेली असं पुटपुटत तो लांब बाजूला खाली मुंडी घालून बसला. मळ्याचा महार दारात आल्याचं बघून 2 करते गडी जागचे उठले. ते रामाजवळ आले. त्यांना बघून रामा उभा राहिला. त्यांनी रामाला लाकडांचा व गोऱ्यांचा ढीग दाखविला. रामा लाकडांच्या ढिगाऱ्याजवळ उभा राहिला. त्यानं अंगातली पैरण काढली, ती कमरेला बांधली. घोंगड्याच्या पटकाराची घडी केली, ती नीट खांद्यावर ठेवली आणि तो लाकडाची ओझी ओढ्याकाठी मसनवाट्यात वाहू लागला. लाकडाच्या भारानं तो कराकरा लवत होता. त्याबरोबर अंगाच्या निबार फासोळ्या उठून दिसत होत्या. ओझ्याच्या भारानं पावलोपावली त्याचं भकाळी पोट भात्यासारखं खाली वर होत होतं. बेलदाराच्या गाढवागत रामानं लाकडाच्या खेपामागं खेपा मसनवाट्यात टाकल्या. त्यात डालपाटीनं गोवऱ्यांची भर टाकली. लाकडं गोवऱ्या टाकायचं रामाचं काम झालं. तो बाजूला उभा राहिला. कपाळावरच्या घामाच्या धारा निरपल्या. घोंगड्याचं पटकार सपासपा झाडलं. कंबरीची पैरण सोडली. नेसत्या धोत्राच्या 4 निऱ्या सोडून अंगाचा घाम पुसला. अंगात पैरण घातली. पागोटण नीट बांधलं व बाजूला खाली मुंडी घालून बसला. तेवढ्यात माणसांच्या घोळक्यातून कुंडलिका बाहेर पडला आणि थेट रामाकडे आला. त्याला पाहून रामा उठून उभा राहिला. कुंडलिका रामाजवळ आला व बोलला. अरे रामा, काजी? अरे आता पुढचं कसं? कशाचं जी? अंजनाबाईला सांगावा पोस्ता करायचं. खरं आहे, एकुलती एक लेक, शेवटच्या घटकाला आईचं तोंड नजरेला पडायला पाहिजे.
अरे पण ती काय जवळ आहे वई? ते बी खरंच हाय. अंजनाचं गाव 6 कोस. झपाट्यानं गेलं तरी निम्म्याची वाट. छा छा, आता कशाला तिची वाट बघायची? दारात माणूस जित्रा वाढून पडलंय ना मग. तुमचं बी खरं आहे, पण अंजनाचा बोल राहील बघा. अरे तुझं खरं आहे, पण आता काय आई तिला गावायची वेळ आहे काय? आणि आपल्या तरी हातात दुसरं काय हाय? तेव्हा ती पक्षासारखी लगुलग येईल. मग काय करायचं जी? अरे मग तिचा मातीला तरी हात लागला पाहिजे. अव त्यांच्या बिगार कावळा तरी शिवील काय? अंजना पाय म्हातारीचा जीव वडून धरील की. त्या पाय माझं असं म्हणणं आहे बघ रामा. कसं? तुला आता इथनंच अंजनाला सांगावं पोस्ता करायला बाबळगावाला निघालं पाहिजे. असं केल्याशिवाय त्यासनी तरी येळेला माती कशी घावल? हां, मग आत्ताच इकडच्या इकडं निघ. वेळ कशाला लावतूस? धुरपताईची एकुलती एक लेक अंजनाबाई, हिला सांगावा पोस्ता करायचं बोलणं झालं. रामाला आत्ताच निघावायला पाहिजे होतं. त्यालाही आली वेळ बघून ते पटलं होतं, पण त्याच्या पुढं मोठा पेच उभा होता. तो उभ्या उभ्या घर तसंच टाकून मळ्यात आला होता. दारातलं जित्राप तसंच दारात बांधून पडलं होतं. भुकेनं तातळ्या देत बसलं धाकटं पोरगं त्याच्या नजरेपुढं उभं राहत होतं. आणि त्याच्या पुढं आपल्या घरादारातला गलगा तीव्रतेनं उभा राहिला. त्याचं मन सुंद झालं. त्यातच इकडच्या इकडं निघ असा मालकाचा बोल रामापुढं आला. त्याला आल्या वेळेला नाही म्हणणं त्याच्या जीवावर आलं. मालकाचा बोल आल्या आल्या रामा क्षणभर मनात घुटमाळला आणि चटकन त्यानं होकार दिला. मग काय, निघतो आताच. ठीक आहे, सांगावा देऊन आल्या आल्या तुझ्या पोटाला दाणं घालीन. पोटाला दाणं घालीन असं कुंडलिका बोलल्यावर रामाला धीर आला. पण त्याला वाटलं तेच या घटकेला मिळालं असतं तर घरची चूल पेटली असती. बिनघुरी सांगावा घेऊन गेलो असतो की. पण मालकाला यावेळेला कसं बोलावं असा पेच त्याच्या पुढं पडला. घरात रडारडीचा अधिकच कालवा होत होता. घरादारात अकांत चालला होता. रामाला वाटलं आपलं बोलायची ही घटका नव्हं. आपण आपलं बाभळगावची वाट धरावी. पहिला सांगावा पोस्ता करावा, मग पुढचं बघावं. असा विचार करून तो मैताचा सांगावा देण्यासाठी बाभळगावच्या वाटेला लागला. अंजनाच्या गावची वाट लांबीची, त्यात ऊन ताण, वाट खराब. रामाच्या पोटात काही नव्हतं, तरीही लांबची वाट तोडायची व सांगावा पोस्ता करून लागलीच घरच्या ओढीनं माघारी फिरायचं म्हणून तो झपाझपा चालत होता आणि आपल्या घराच्या काळजीत बुडत होता. वाटेनं जाता जाता रामाची नजर सहज पुढच्या झाडावर गेली. झाडावर उंच शेंड्याला घरट्यात पिलांचा चिवचिवाट झाला आणि तरंगती घार मुटका होऊन गुळीगत घरट्यात आपल्या पिलांपाशी आली आणि पिलांचा अधिकच चिवचिवाट झाला. रामाची नजर तिकडं अधिकच ओढली गेली. तो गलबलून गेला, पण मन घट्ट करून तसाच तो अधिक झपाट्यानं पावलं उचलू लागला. बाभळगाव जवळ करू लागला. दिवस बराच खाली आला. झाडाच्या सावल्या लांब खाली उतरल्या. रामा बाभळगावात पोचला. 4 घरं मागं टाकल्यावर पुढच्या तोंडाला अंजनाबाईचं घर त्याला घावलं. तो नेटानं लांबचा टिपिरा मारून आला. अंजनाबाईच्या दारापुढच्या लिंबाखाली जरा विसावला. एकाएकी लिंबाच्या झाडाखाली नौका गडी हेरून अंजनाबाईच्या घरातून 2 कुत्री रामाच्या अंगावर धावत भुंकत आली. तो हाड हाड असा ओरडत त्यांच्या अंगावर दगड टाकीत होता. तरीही ती कुत्री रामाच्या अंगावर ताव दारून भुंकतच येत होती. त्याने भुंकून भुंकून गोंधळ केला. झाडावरचे कावळे जागावले आणि कुत्र्यांच्या भुंकण्याने त्यांनीही काव कावचा सपाटा सुरू केला. झाडावरून उठून कावळे काव काव करीत वर तरंगू लागले. त्यात कुत्र्याने भुंकून अधिकच कालवा केला व त्यामुळे घरातून माणूस बाहेर आला.
त्यानं रांजणावरच्या माळ्याच्या मिडीवर बसला कावळा हाड्या म्हणून उठवला आणि पाय उचलून नेतात झाडाकडे आला. हाड हाड म्हणून त्यानं कुत्री बाजूला आणली तरी ती लांब जाऊन भुंकू लागली. पुढच्या दोन्ही पायानं खरा माती उकरू लागली. तो गडी रामाजवळ आला व त्यानं रामाला विचारलं, कोण बाबा तुम्ही? मी लांबचा महार आहे. कुणाकडे आलायस? इथं अंजनाबाई राहतात, त्यांच्याचकडे आलोय. अरे बाबा, ह्यो महारवाडा नव्ह, अव महारांची अंजी नव्ह, देसाईची अंजनाबाई. होय होय, ती याच पुढच्या घरात राहते बघा. थांबा, त्यासनी सांग तू. सांगा त्यासनी मी महार आलोया म्हणून छान. तो गडी अंजनाबाईच्या घरात गेला. तोवर रामाने पटकारानं पाय झाडले. पटक्याच्या सोगानं तोंडावरचा घाम पुसला. झाडाखाली टेकला. त्यानं विचार केला, पाणी मागावं, ते पोटभर प्यावं, मग सांगावा द्यावा. पोटाला 4 भाकरी वाढतील त्या पदरात बांधून शिरवाळचीच घरची वाढ धरावी आणि पोराबाळांना हे 4 घास घालावं. असा विचार करून तो त्या गड्याकडे बघत राहिला. अंजनाबाई उंबऱ्याच्या तोंडाला पुढं बघून सुपानं दानं नीट करीत बसली होती. तिला त्या गड्यानं जरा अंतरानंच हाक दिली, अंजनाबाई. हाक आल्या आल्या तिनं वर बघितलं व पदर नीट घेऊन म्हणाली, का व दाजीबा? अव बाहेर कोण लांबचा महार तुमच्याकडं आलाय. खरं म्हणताय काय? असं बोलून, अरे देवा, कुठला महार दारात आलाय? असं घाबऱ्या गुबऱ्या बडबडून समोरचं दाण्याचं सूप तिनं झटकन बाजूला सारलं. बसल्या जागीच कपाळ धरून बसली व पुन्हा मनाशीच बडबडली, देवा, कुणाचा शेर भरलाय रे? तरी म्हणत होती मगाच्या धरणं दारात मेडीवर बसून कावळा सारखा वरडतो या. असं बडबडून ती तशीच कपाळाला हात देऊन काळजी करीत बसली. त्यावर दाजीबा तिला म्हणाला, अहो वहिनी, काय ती नीट तिला विचारत रे, कुठला महार, का आलाय? अंजनाबाई कपाळावर हाणून घेत बोलली, आता काय पुढचं विचारता? लांब न महार आलाय, तो काळच घेऊन आलाय, हे काय उलगडून सांगायला पाहिजे काय? असं कसं वंगाळ बोलताय? काय दुसरं काम असेल तर बघा की. दाजीबा तिची समजूत घालत बोलला. त्यावर अंजनाबाई लागलीच म्हणाली, लांबचा महार उग कशाला आपल्या दारात येईल? अव ते काय का असना, पण त्याला नीट विचारा तरी. असं घाबरताय काय? आता काय विचारू देवा त्याला? महार घर बोटानं दाखवल्यासारखं नीट आलाय. असं पुटपुटून अंजनाबाई मोठ्या जोरानं जागची हल्ली. एकदम उतरल्या चेहऱ्यानं पुढं आली व दाजीबाला बोलली, मी आलीच माग, पण तुम्हीच जरा पुढं होऊन विचारा तरी त्याला, कंच्या गावचा मार हाय? असं म्हणत ती मोर्चा दारानं बाहेर आली आणि बाहेर पाहून, खरंच की झाडाखाली महार, असं म्हणत मटकन खाली बसली आणि आपलं कपाळ धरून त्याच्या पुढं टकामका बघू लागली. तोवर दाजीबा पुढं झाडाखाली गेला व त्यानं त्याला विचारलं, का र म्हारा, तू कंच्या गावानं आलास? रामानं भुईवर ठेवलेलं पागोटं उचलून डोईवर ठेवलं व बोलला, मी लांबचा, कामात गावचा आहे जी. सांगावा पोस्ता कराय आलूया अंजनाबाईकडं. त्यासनी तेवढं बोला आणि मला पाणी तरी वाढा. दाजीबा चटकन माघारी फिरला. मोरच्या दरवाजाजवळ गेला व पडते आवाज अंजनाबाईला बोलला, वहिनी, अव त्यो तुमच्या माहेरनंच महार आलाय सांगावा घेऊन. हे शब्द ऐकून अंगावर दरड कोसळावी तसं अंजनाबाईला झालं व ती, अरे देवा, कुणाला घेऊन गेलास? असं ओरडून कपाळ बडवून घेऊ लागली.
आणि वारे गेलेले हातपाय सावरून उठावं तसं ती कसं तरी मोठ्या जुलमानं रडत ओरडत उठून आतल्या दारात गेली आणि अधिकच मोठमोठ्यांदा रडू लागली. देवा, हे काय केलंस म्हणून गहेवर घालू लागली. तिचं रडणं ओरडणं बघून दाजीबा दगडासारखा गप्प होऊन तिच्याकडे बघत उभा राहिला आणि त्याच्याही डोक्यात चटकन उजेड पडला. माहेरचा महार मैताचा सांगावा घेऊन आलेला दिसतो या. अंजनाबाईचं रडणं बघून त्यालाही काही सुचना. त्यातच तिच्या रडण्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूच्या आयाबाया तिच्या घरी जमल्या. कसला गोंधळ म्हणून पोराटोराने त्यात अधिकच गर्दी केली. कुणी घरी असलेलं बापई गडी एकाएकी अंजनाबाईच्या घरात काय झालं असा विचार करीत लगालगी उठून तिथं आलं. त्यात कुंत्र्याने भुंकून कालवा केला. एक कुलून कुत्र रामाच्या अंगावर तावदारून जात होतं. लिंबाच्या झाडावर कावळ्यांचा काव काव अधिकच माजला. तशात अंजनाबाईच्या घरात माणसांचा गलका अधिकच झाला. माणसानं माणूस अधिकच जमलं आणि घरात ही रडारडी का हे कुणालाच नीट कळेना. बाया एकमेकींना कुजबुजून विचारपूस करीत होत्या. गडी एकमेकांना विचारत होतं, पण कुणाला रडण्या ओरडण्याचा पत्ताच लागेना. काय झालंय म्हणून शान पुढं होऊन कुणीतरी अंजनाला पुसा ग. तर काय ये काय की काय झालंय कळू द्या तरी. तिनं लय खंदूस घातलाय का कुणाला दगा फटका झाला. अरे तुम्ही बायाने का उगीच गोंधळ मांडलाय. आता गड्या माणसांनी कळू द्या काय झालंय ते. वय वय तर काय असं बाया गडी आपापसात बडबडत होते. एकमेकांना बोलत होते. पण गलगा वाढतच होता. कुणाचा कुणाला काहीच उमज पडत नव्हता. अंजनाबाई मात्र धाय धाय रडत होती. सारखं डोळं गाळत होती. कालव्यानं उगीच कारभारी गडी कावला आणि जागचा उठून ओरडून म्हणाला, अरे तुम्ही हो आवाज बंद करा पहिला आणि आम्हाला कळू द्या की काय घडलंय ते. उग का बोंबलता आहे. बदकन दगड पडल्यावर चिमण्यांचा कलकलाट थांबतो तसा कारभाराच्या कडक बोलानं कलकलाट कमी झाला. घरादारात बरी शांतता झाली आणि त्यावर पुन्हा कारभारानं पुसलं, अरे आम्हाला कळू द्या की काय असं आमन धपक्या झालं ते. तोच घरामागची वंचाळाबाईमध्येच बोलली, खरं तर काय दोडाने उगीच आरूढ केलाय. काय घडलं ते धड कळना तर. पुन्हा कारभारी आवाज चढून म्हणाला, अरे कुणीतरी नीट विचारा की त्या अंजनाला बया का रडतीस. तोच दाराजवळ उभा राहिलेला दाजीबा उभ्या उभ्याच बोलला, अव अंजनाबाईच्या माहेरचा महार सांगावा घेऊन आलाय. त्यो तिकडं झाडाखाली बसलाय बघा. दाजीबाचं बोलणं ऐकल्या ऐकल्या बाहेर बसल्या गड्यांच्या नजरा झाडाखालच्या रामाकडं टवकारल्या. कोणी उठून रामाकडं पाहू लागलं. कोण महारगडी झाडाखाली बसलाय म्हणून कळती पोरं बावरलेल्या नजरेनं रामाच्या दिशेनं गेली. एका गोष्टीचा सुगावा लागला म्हणून पुन्हा कारभारी गडी गप्प बसल्या दाजीबाला बोलला, अरे माहेरचा महार सांगावा घेऊन आला हे खरं, पण काय सांगावा आणला कळालं का. नाही काय कळालं. दाजीबा बोलला, बिन कळताच काही रडारडी. माहेरचा महार सांगावा घेऊन आला हे कळल्या कळल्या अंजनाबाई रडायला लागल्या. मग तिलाच विचारा की तुला काय कळालं का. तेवढ्यात मागच्या बाजूने एक गडी बोलला, कारभाऱ्यांना तुम्ही जरा मोरं होऊन तिला खडसावून विचारा की. मग कारभाऱ्यांना उठले, पुढेच गेले. त्यांना पाहून घोळक्यानं बसल्या बायाने डोईवरचा पदर पुढं तोंडावर ओढला व जराशी बाजूला सरकल्या. मग कारभारानं शांतपणे विचारलं, ये अंजना, महारानं काय सांगावा दिला. अंजनाबाई डोळं पुसत पुसतच बोलली, माहेरचा सांगावाला घेऊन त्यातच नाही का कळत. अव कळलं, पण मी विचारतो कोण खरचलं, काय झालं होतं हे कळालं का. ते काय सरळ महाराकडनं कळालं नाही. तू तुमच्या आईला
बिन काय करताच रिकामाराने गोंधळ केला लेकानं. त्या महारालाच नीट इचारा तरी, असं रागात बडबडून कारभारी पुन्हा बोलला. अरे त्यो महारगडी कुठं आहे? घ्या त्याला पुढं बोलावून आणि नीट काय ते विचारा. कारभारी अण्णाच्या बोलाबरोबर दाजीबा झाडाकडे पुढे गेला आणि लांबनच रामाला बघून हाक मारली. ए म्हारा, जरा मोर ये बघू. दाजीबाच्या हळीनं रामाला बरं वाटलं व तो आशेनं उठला. त्याच्या मनात विचार आला, इथं 4 घास खाण्याऐवजी फक्त पोटभर पाणी प्यावं, वाढतील त्या 4 भाकरी पदरात बांधून घ्याव्यात आणि शिरवाळाचं झपाट्यानं चालून आपलं घर गाठावं आणि घरी पोरांपुढं भाकरी सोडून ठेवाव्यात. रामा हाकेसरशी पुढे गेला. महाराला बघून सर्वजण गपचिप झाले. कारभारानं त्याला विचारलं, काय रे महारा, तू काय सांगावं आणलाय? कारभारानं रामाला सवाल केल्यावर महाराजा तोंडून काय बोल बाहेर पडतोय या ऐकण्यासाठी सगळे गडी बाया कान टवकारून होते. कारभाराच्या बोलाला रामानं उभ्या उभाच सहज उत्तर दिलं. अव धुरपता म्हातारी रात्रीच गेली. अंजनाबाईंची आय. अंजनाबाईनं मळ्याच्या रामा महाराला ओळखलं आणि त्यानं बोलून दावलेला सांगावा तिच्या कानात तापल्याशी शागत गेला. ते ऐकून तिनं मोठ्यांदा हंबरडा फोडला. रामाकडं तोंड केलेल्या बायाने गर्रकन अंजनाबाईकडं तोंड फिरवली आणि त्यानेही तिचा आक्रोश पाहून डोळ्यांना पदर लावला. घरात एकच आकांत झाला. गडी माणसं खाली माना घालून बसली. रामा तिथून हल्ला, झाडाकडे निघाला. बाजूची कुत्री रामावर भुंक टाकू लागली. अंजनाबाईच्या घराकडं पाणी कवा वाढतात, पोटाला भाकरी कवा घालतात या आशेनं रामा सारखी टक लावत होता आणि घरातील रडाडीचा कालवा वाढत चालला त्याच्या कानावर पडत होता. अंजनाबाईच्या अशा घरच्या दुःखाच्या घोळात किती वेळ इथं थांबावं? आपल्याकडं कुणाचं ध्यान जाईल का नाही? अशा विचारातच तो दाराकडे टक लावून बसला आणि घरातला गहिवर आक्रोश अधिकच वाढत होता. रामा जागचा उठला. घोंगड्याचं पटकार खांद्यावर टाकलं. तसाच घराकडे टक लावत उभा राहिला. आणि तेच त्यांच्या दुःखात आहेत, आपलं कशाला काय बोला, असं आपल्याच मनाला समजावीत उतरत्या दिवसाबरोबर अंजनाच्या दारातून त्यानं पाय काढला आणि आपल्या घराच्या वाटेला लागला. तो ओढ्यात उतरला, चूळ भरली, झऱ्याचं पाणी पोटभर प्याला आणि घरी लेकरं बाळ तशीच टाकून आलो. त्यांच्या पोटापाण्याचं काय झालं असेल याच काळजी तो नेटानं पाय उचलून निघाला. रामा रात्र करून गावात आपल्या दारी आला. दारात रामाला बघून कालवड हंबरली. शिळी उठून त्याच्याकडे ओढ खाऊ लागली. कुत्र गोंडा घोळत पुढं आलं. जेवण वेळ टळली होती. माणसाने अंग टाकली होती. रामा घरी आला. साऊबाई टकुटाळ वाट बघत उंबऱ्याला उस देऊन कलंडली होती. बाची वाट बघून पोरं झोपली होती. रामा खाली बसला. झोपलेल्या धाकट्या पोराच्या अंगावरनं त्यानं हात फिरविला. अंगाला गार हात लागल्यानं पोरगं चटकन जागं झालं. त्याबरोबरच रामा बोलला, का रे बाळा, मी हाय. बा, भाकरी आणलीस? लहान पोराच्या या बोलानं रामानं चटकन पोराला उचलून मांडीवर घेतलं. तो त्याच्या अंगावरून पुन्हा पुन्हा आपला उजवा हात फिरवू लागला व डाव्या हातानं आपल्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसू लागला. धन्यवाद. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल.
आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.